नमस्कार मित्रांनो, हिरवं जग या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण चंद्रनगर या गावी जात आहोत. चंद्रनगर गावाचं वैशिष्ट्य म्हणजे इथलं जे असलेली झाडी, डोंगर किंवा इकडचे धबधबे खूप प्रसिद्ध आहेत. चंद्रनगर दापोलीपासून 5 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. तर आपला एक मित्र ह्या गावी राहतो, तर त्याच्यासोबत आपण ते धबधबे बघायला जात आहोत. म्हणजे कसं असतं, की आपल्या जे जवळचं असतं त्याला आपल्याला किंमत नसते. पण हेच धबधबे किंवा हा निसर्ग बघण्यासाठी बाहेरचे जे पर्यटक येतात, तर आपण पण आपलं हे निसर्ग सौंदर्य आहे, त्याचा आपण फायदा घेतला पाहिजे. आपण बघू शकतो, की आजूबाजूला जी झाडे आहे, म्हणजे आपण बघू शकतो, की कोकणातलं जे सौंदर्य आहे, ते काही बघण्यासारखंच आहे, म्हणजे अतिशय सुंदर. पण सध्या काय झालं आहे, की आता जून महिना आला तरी पावसाचा अजून काही पत्ताच नाही. आपण बघू शकता, की आता 20 जून तारीख आली तरी अजून पाऊस काहीच नाही. म्हणजे काय झालं आहे, की गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस लवकर लागला. पण ह्या वर्षी काय झालं आहे, की पावसाचं जे प्रमाण आहे ते कमी झालं. म्हणजे काय करतो आपण, की मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करतो. त्यामुळे जे पावसाचं प्रमाण आहे ते कमी होत चाललं आहे. आपण काय केलं पाहिजे, की आपण पावसाळ्यामध्ये झाडं लागवड केली पाहिजे. त्यामुळे कसं आपलं जे वातावरण आहे ते चांगलं राहणार व जे पाऊस आपल्या नियमित पडणार. आता बघू शकता, की काही लोकं पाण्यासाठी पण किती वणवण करायला लागते. तर आपल्याला जे कसं आहे निसर्ग सौंदर्य लाभलेलं आहे, तर त्याचा आपण फायदा घेतला पाहिजे व त्याचं संरक्षण केलं पाहिजे. म्हणजे कसं आहे, येणारी जी पुढील पिढी आहे त्यांच्यासाठी पण आपण सर्व ज्या आपल्या जुन्या परंपरा आहेत किंवा आपली जी जुनी साधनसंपत्ती आहे, तिचं आपण जतन केलं पाहिजे. म्हणजे कसं आहे, पुढची आपली जी पिढी आहे त्यांच्या आरोग्यासाठी आपण आत्तापासूनच विचार केला पाहिजे. जर आता आपण चांगली झाडं वगैरे लावली किंवा त्यांचं पालनपोषण वगैरे केलं, तर येणारी पुढची पिढी आहे त्यांचं आरोग्य चांगलं सुधारेल. तर आता आपण धबधब्याच्या जवळपास पोहोचत आहोत. तर इकडचा जो जंगल वगैरे म्हणजे कसं आहे, हा जो परिसर आहे तो पूर्ण जंगलाने वेढलेला आहे. तर आता आपण आपल्या धबधब्याच्या म्हणजे जे ठिकाण आहे तिथं आता आपण जवळपास आलो आहोत. तर आता आपण धबधब्याच्या जवळ जाणार आहोत. तर चला, तर आता आपण जात आहोत धबधब्यावरती. आपण बघू शकता, की हा डोंगर किती छान दिसतो, एकदम निसर्गरम्य वाता. आपण इकडे चालत आहोत धबधब्यावरती. आपण बघू शकता, की आजूबाजूचा जो परिसर आहे तो कसं मनाला एकदम प्रसन्न करतो. तर बघा इथं कसं एकदम तर आता आपण बघत आहोत, की आता आपण चाललो आहे धबधब्यावरती. तर आता कसं अजून म्हणजे आज 20 जून आहे तरी पण अजून पाऊस पडला नाही. तर आपण बघू शकता, की तरी पण आजूबाजूचा जो परिसर आहे तो कसा एकदम हिरवा हिरवागार आहे. बघा कसं आहे, म्हणजे पाऊस पडल्यानंतर अजून हा जो परिसर आहे तो कसा एकदम भारी वाटतो एकदम. इथे जवळच आता समुद्रकिनारा आहे. तर ते दृश्य कसं मनाला एकदम भावून जातं. म्हणजे कसं एकदम निसर्गरम्य वातावरण आहे. मनाला कसं एकदम प्रसन्न करतं. आपण बघू शकता, की हा दगड कशा पद्धतीचा आहे. तर हे बघा आता इथे जे पाणी वगैरे आहे ते आटलं आहे. पण पावसाळ्यामध्ये आपण जेव्हा इकडचं जे दृश्य वगैरे बघतो, तर कशा पद्धतीने असतं, की इकडे सर्व पाणी-पाणीच झालेलं असतं. म्हणजे आता आपण हे बघतोय, की आता ते पाण्याचा जो साठा आहे तो अजिबात नाही. आपण बघू शकता, की कुठंतरीच पाणी आहे. म्हणजे हे जे कातळ वगैरे आहेत तर ते आता असेच ओस पडलेले आहेत. तर आता आपण जात आहोत धबधब्यावरती. आपण बघू शकता, की हा जो निसर्ग आहे तो असं एकदम प्रसन्न वाटतं. आता हा जो इकडचा जो वरच्या साईडला आहे, तो वरच्या साईडनी रोड वगैरे आजूबाजूला घरं वगैरे आहेत. आपण बघू शकता, की असा मोठा हा डोंगर आहे. तर ह्या डोंगरातून आपण आता वाट काढत काढत जात आहोत. तर बघूया आपला मित्र आहे प्रतीक मुलूक, तो आपल्याला धबधब्यावरती घेऊन जात आहे. प्रतीक, कुठं आहे रे धबधबा? हा, अच्छा. आता आपण धबधब्यावरती आलेलो आहोत. बघू शकता, की हा जो धबधबा आहे तो चंद्रनगर या गावातील प्रसिद्ध असा धबधबा आहे. म्हणजे आपण बघू शकतो, की हे जे दृश्य आहे ते आपण आता वरून आता आपण कैद करत आहोत. आपण बघू शकता, की हे कसं आहे, म्हणजे पावसाळ्यामध्ये हे जे दृश्य आहे ते अजूनच कसं मनमोहक वाटतं. आपण बघू शकता, की हा जो परिसर आहे तो सर्व धबधब्याचं उगमस्थान आहे. आपण बघू शकता, की इथे लाखो प्रमाणात पर्यटक येतात. म्हणजे दापोलीतील हे एक प्रसिद्ध असा हा धबधबा आहे चंद्रनगरचा.
तर आपण बघू शकता की आजूबाजूचे कसे डोंगर म्हणजे उंच उंच डोंगर आहेत आणि इकडे कसं जे परिसर आहे ते पण कसं मनाला एकदम प्रसन्न करतं. आत्ता फक्त पावसाची वाट बघायची ही आहे की एकदा पाऊस पडला की हा धबधबा तुडुंब भरून वाहतो आणि जे दृश्य आहे ते मनाला कसं एकदम भावून जातं. आपण बघू शकता आता आपण धबधब्याच्या वरच्या साईडला आलेलो. आपण बघू शकता की हा धबधबा किती उंच आहे. म्हणजे पावसाळ्यामध्ये जेव्हा पांढरं शुभ्र असं पाणी पडतं तेव्हा मनाला कसं एकदम प्रसन्न वाटतं. म्हणजे जे आजूबाजूचं दृश्य आता पाण्याचं किंवा हा जो डोंगर वगैरे आहे ते कसं एकदम प्रसन्न वाटतं. आपण बघू शकता. मस्त आहे रे. तर मित्रांनो बघू शकता की हा जो आपण धबधबा बघितला तो लहान प्रकारचा धबधबा होता. म्हणजे बघा आपण एवढ्या उंचीवरती जरी आलोय तरी हा लहान धबधबा आहे. तर ह्याच्यापेक्षा एक मोठा धबधबा पण आहे. तो आपला आता मित्र आपल्याला दाखवायला नेत आहे. तर चला पाहूया मोठा धबधबा. तर तो किती लांब आहे रे? 10 मिनिटाच्या अंतरावरती तो दुसरा धबधबा आहे. तर तो पण आता आपण बघू शकतो की आपण बघणार की हे बघा कसं आता इथं थोडंसं पाऊस पडल्यानंतर हिरवंगार झालं. आपण बघू शकता की अजून जर पावसाचा प्रमाण वाढलं की हा जो परिसर आहे तो कसा एकदम हिरवा हिरवा गार दिसणार. म्हणजे कसं मनाला एकदम प्रसन्न वाटतं. तर ह्यावेळी पावसाची अजून प्रतीक्षा आहे. पाऊस सध्या रुसला आहे आपल्यावरती. गेल्या वर्षी काय झालं की मे महिन्यामध्येच पाऊस पडला. तर लोकांनी भरपूर शिव्या दिल्या पावसाला वगैरे. "काय रे पावसा लवकर पडलास." तर ह्या वर्षी कसं आहे की पाऊस रुसला आहे. आपण बघू शकतो की आता शेतीची कामं वगैरे सर्व झालेत. पण पाऊसच येत नाही. तर पावसा लवकर ये आणि शेतीची सर्व कामं आमची पूर्ण होऊ दे. म्हणजे कसं आहे कोकणातला जो शेतकरी आहे तो पावसावरती आधारित आहे. म्हणजे त्याच्याकडं कसं आहे असं मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा वगैरे नाही. म्हणजे जे पावसाचं पाणी पडतं त्याच्यावरतीच त्याची जी भात शेती वगैरे असते तीच केली जाते. तर पावसा असा रुसू नको, तू लवकर ये आणि शेतकऱ्यांची इच्छा आहे ती पूर्ण कर. तर आता आपण बघू शकतो की जंगलातून आपण आता जात आहोत. तर ही कशी वाट आहे थोडी बिकट, पण ती कसं आपलं जे ध्येय आहे त्या ध्येयाकडे आपली ही वाट आता आपल्याला नेत आहे. तर आपला मित्र आपल्याला घेऊन जात आहे हे धबधब्यावरती. तर बघूया की तो धबधबा कशा प्रकारचा आहे. म्हणजे आपण लांब लांबच्या ठिकाणी धबधब्यावरती जातो, पण आपला जो दापोलीतला नैसर्गिक धबधबा आहे तिथे आपण म्हणजे आपली ओढ कशी कमी असते. आपण तिकडे चिपळूणला वगैरे जातो सवत सड्यावरती वगैरे. पण जे आपलं दापोलीतलं नैसर्गिक धबधबा आहे तिथं पण तुम्ही एकदा नक्की भेट द्या. तुम्हालाही नक्की आवडेल. तर आपण तर नमस्कार मित्रांनो, आपण बघू शकता की इथं एक आपलं छोटंसं देवीचं मंदिर पण आहे. कडेकरण देवी म्हणून. ती एकदम जागृत देवी आहे. आपण बघू शकता की आजूबाजूचा परिसर आता इथे आपण बघू शकता की इथे पाण्याचं प्रमाण थोडं आहे. आपण बघू शकता की आता पाणी पण येतंय थोडंसं. तर आपण वरती जाऊन बघणार आहोत की अजून किती प्रमाणात पाण्याचा साठा येतो. तर चला तर आपण बघू शकता की आता थोड्या प्रमाणात हे धबधबा चालू झाला आहे. तर बघू शकता की आजूबाजूचं जे वातावरण आहे ते कसं एकदम प्रसन्न वाटतं. पण जेव्हा मोठ्या प्रमाणात पाऊस होतो तेव्हा हा धबधबा मोठ्या प्रमाणात प्रवाहित होतो. आपण बघू शकता तो आता थोड्या प्रमाणात त्याला पाणी आलंय. पण जेव्हा पाणी मोठ्या प्रमाणात येणार तेव्हा हा धबधबा कसा एकदम तुडुंब भरून वाहतो. तर मनाला कसं एकदम प्रसन्न वाटतं. तर बघा एकदम भारी भारी दृश्य आहे. आता हे थोडंसं पाणी चालू झालंय. अजून पावसाची प्रतीक्षा आहे. आता जेव्हा मोठ्या प्रमाणात पाऊस पडेल तेव्हा हा जो आजूबाजूचा परिसर आहे तो पाण्याने एकदम भरून जाईल आणि कसं एकदम प्रसन्न वाटेल. आपण बघू शकता की इथे ह्या नदीमध्ये हे केवढे केवढे मोठे मोठे दगड आहेत. म्हणजे बघा एक एक दगड किती म्हणजे एकदम जुन्या काळातील असा हा दगडी आहेत. ह्या बघू शकता की आजूबाजूचा परिसर आहे, निसर्ग आहे, कसं एकदम वातावरण मनाला कसं एकदम प्रसन्न वाटतं. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपले हिरवं जग या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.